जर तुम्ही अजून पण 12चा विचार करताय, सर आमचे PCMB पेपर तर झालेले आहेत, पण जॉग्राफी, IT, CS, इलेक्ट्रॉनिक्स हे बाकी आहेत, असं करून तुम्ही MST CETच्या एक्झामच्या लांब चाललाय, त्या रेसमधनं अगोदरच आउट होत चाललाय. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण खूप अभ्यास केलाय 12th बोर्डला, थोडंसं रिलॅक्स करूयात, काही प्लॅन करू, मग हे बाकीचे पेपर्स झाल्यानंतर आपण CETच्या प्रिपरेशनला लागू, म्हणजे शेवटच्या 1 महिन्यामध्ये आपण CETचं प्रिपरेशन करू, तर अशी चूक करत असाल तर आजच जागे व्हा. कारण MST CETला जर पर्सेंटाईल चांगले नाही मिळाले तर तुम्हाला टॉप कॉलेजेसला ॲडमिशन मिळणार नाही. आणि दुसरं म्हणजे रिझल्ट कमी असल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि त्याची फीस पे करण्यासाठी परत पॅरेंट्सला त्रास होणार आहे. आणि तिसरं म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला जरी तुम्ही ॲडमिशन घेतलं, ती कॉलेजेस ॲव्हरेज असल्यामुळं तुम्हाला हवा तसा जॉब मिळत नाही, हवं तसं तुम्हाला पॅकेज मिळणार नाही पुढे. तर आता तरी सावध व्हा आणि स्वतःला बिझी करा तुमच्या MST CETच्या प्रिपरेशनमध्ये. आपण बोर्डचं ऑलरेडी प्रिपरेशन केलेलं आहे, तर त्यावर MCQची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि CETमध्ये 150+ स्कोअर कसा होईल त्यावर फोकस करा. कारण बोर्डच्या मार्क्सवर तर तुमचं ग्रॅज्युएशनचं ॲडमिशन होणार नाही आहे, तर तुम्हाला ग्रॅज्युएशनला ॲडमिशन CETच्या पर्सेंटाईलवर मिळणार आहे. तर आत्ताच अभ्यासाला लागा, स्वतःचं करिअर घडवा. हीच ती वेळ आहे आयुष्य बदलायची, आता थांबू नका.